विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव शिवसेना उभाटाने मागे घेतलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा प्रस्ताव दाखल केला होता। मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला। सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळे यांचा आता डस्टबिन व्हायची वेळ आली आहे असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत विरोधकांचा समाचार घेतला। हल्ली कुणी येतं आणि संविधान दाखवतं, राणेंना तुरुंगात टाकलं तेव्हा संविधान कुठे होतं असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत गंभीर आरोप केलाय। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदार विचारतात, पैसे घ्या मात्र माझी लक्षवेधी लावा असा आमदार म्हणत असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला। भास्कर जाधव जबाबदार व्यक्ती, त्यांनी अशा पद्धतीने बोलणं कितपत योग्य आहे? भास्कर जाधवांनी फडणवीसांना भेटावं आणि सांगावं, कुणी दोषी असेल तर त्याच्यावर FIR दाखल करणार असं अजित पवार म्हणाले। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड नाहीच का अशी चर्चा सुरू झाली। विरोधी पक्षनेते पदासाठी ज्यांचं नाव चर्चेत आहे त्या भास्कर जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने जाहीर करावं, सरकारकडे बहुमत आहे तरी सरकार का घाबरतंय असा सवाल भास्कर जाधव यांनी केला। विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। राहुल नार्वेकरांकडून बनसोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं अखेर सूप वाजले। पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडणार असून 30 जूनला हे अधिवेशन होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची CID कडून चौकशी सुरू आहे। परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या आई आणि भावाचा जबाब घेण्यात आल्याची माहिती CID कडून देण्यात आली। अहिल्यानगरच्या राहुरी इथं महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी रास्ता रोको करण्यात आला। आमदार शिवाजी कर्डिले आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले। मात्र आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। कल्याणशीर रोडवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली आणि याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसला। विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागल्यानं दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी द्यावी लागली आणि परीक्षेच्या तोंडावर शाळा बुडत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली तर मनसेनेही आंदोलनाचा इशारा दिला। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाट टोकाला गेला। अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वात नसल्याचा दावा महंत सुधीरदास यांनी केला। त्र्यंबकेश्वरमध्ये आज जी बैठक झाली त्याला आखाडा परिषदेचं नाव देणं चुकीचं असल्याचं दास म्हणाले। नागपूर दंगलीबाबत प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देत असल्यानं भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना धमकी देण्यात आली। जो तुम कर रहे हो वो ठीक नहीं, तुम्हारे साथ जो होगा वह ठीक नहीं होगा अशा शब्दात इंटरनॅशनल कॉलच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आली। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी विधान परिषद सभापती राम शिंदेंकडे हक्कभंग दाखल केला। शिवसेनेच्या माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते कुणाल कामरा विरोधात आक्रमक झालेत। त्यांनी कामरा विरोधात माळशिरस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय तर अकलूज, वेळापूर, नातेपुते या पोलीस ठाण्यात त्यांनी निवेदन दिलं। एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह गाणं गायल्यामुळे मालवणमधील शिवसैनिकांनी कुणाल कामराचा निषेध केला। भरड नाक्यावर जोरदार घोषणा देत कामराच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले। मुंबईच्या जुहूमध्ये बेस्ट बसने ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला मागून धडक दिल्याची घटना घडली। सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही। ऐश्वर्याच्या टीमकडून लवकरच या अपघाताची पूर्ण माहिती दिली जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं निशाणा साधला। पंतप्रधान नागपुरात येत असताना दंगल का घडली याचाही शोध घ्यावा अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली आहे। सुरेश खाडे कामगार मंत्री असताना कॉन्ट्रॅक्ट पद्धत राबवून माथाडी कामगारांवर अन्याय केला अशी टीका भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी केली। परप्रांतीय कामगारांच्या ठिकाणी खऱ्या माथाडी कामगारांना संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिमच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली। सामान्य प्रशासन विभागाने भरणेंना नियुक्तीचं पत्र दिले। भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत। पुण्यात शिवसेना उभाटाने बॅनरबाजी केली। ठाणे रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्यात आलं।
पुण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसलाय. कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसंच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात लवकरच जनता दरबाराचं आयोजन ते करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातून केली. दर 10 दिवसांनी प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे. प्रशांत कोरटकरला ठेवण्यात येणाऱ्या कोठडीबाहेरील सीसीटीव्ही देण्याची मागणी इंद्रजित सावंतांनी पोलिसांकडे केली आहे. कोर्टाच्या कामासाठी फुटेज देण्याची मागणी सावंत यांनी केली. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत. वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही. अनेक शिवभक्तांकडून आधीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, असं संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंकडून जीर्णोद्धाराचे फोटोही सादर करण्यात आले. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली. कोणीतरी सांगतं म्हणून कारवाई नको, वाद उकरून काढणं योग्य नाही, समिती स्थापन करून संशोधन करा, अशी मागणी पडळकरांनी केली. वाघ्या कुत्र्याची समाधी हा राज्यासमोरचा मुद्दा नाही. इतिहास तज्ज्ञांनी यावर मत मांडावं, त्यानंतर सरकार मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली. संभाजीराजे छत्रपतींनी पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांची भेट घेतली. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत या भेटीत चर्चा झाली. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंनी समर्थन दिले. वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलं आहे, ती कथा सत्य आहे, असं भिडे गुरुजी म्हणाले. संभाजीराजे छत्रपती बोलतात ते 100% चुकीचं आहे, असंही भिडे गुरुजी म्हणाले. राम गणेश गडकरींनी लिहिलेल्या राजहंस नाटकात वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आहे. 1908ला लिहिलेल्या पुस्तकात हा उल्लेख असून पुरावे ग्राह्य धरायचे नाहीत का, असा सवाल संजय सोनवणे यांनी उपस्थित केला. संतोष देशमुखांची हत्या हा मोठा कट आहे. आमच्याकडे हत्येचे सर्व पुरावे आहेत. कोर्टाला आज सर्व कागदपत्र दिली आहेत, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. वाल्मिक कराडच्या सहभागावरही उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. कृष्णा आंधळींनी वाल्मिक कराडला आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केलेत. सुदर्शन घुलेही कराडच्या सांगण्यानुसार वागत होता, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची मकोका कोर्टातली सुनावणी संपली. कट रचून संतोष देशमुखांची हत्या केल्यानं निकम यांनी म्हटलेलं आहे आणि या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. उज्ज्वल निकम आल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी व्यक्त केली. जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय समाधानी होणार नाही, असंही ते म्हणाले. वाल्मिक कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन कोर्टासमोर मांडलं. वाल्मिक कराडवर केलेले सगळे आरोप आम्हाला मान्य नसल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला. वसई विरार महापालिकेच्या हद्दीत हजारो अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावण्यात आलेत. एका होर्डिंगच्या परवानगीवर 3 ते 4 होर्डिंग्ज लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेचं करोडोंचं नुकसान होत असून पालिका अधिकारी डोळेझाक करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. पुण्यातील ससून रुग्णालयातून संतोष साठे या आरोपीने पलायन केलं. छातीत दुखू लागल्यानं या आरोपीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला हा आरोपी ससूनमधून फरार झाला. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 312 ठिकाणांहून आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेतले होते आणि त्यापैकी 79 ठिकाणचे नमुने पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलं आणि या भागातील नागरिकांनी फिल्टर वापरून किंवा उकळून पाणी प्यावं लागतंय. मात्र पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. पुण्यात 2 अल्पवयीन सावत्र बहिणींवर अत्याचार करण्यात आला. 2 अल्पवयीन आरोपींनी हा अत्याचार केला असून दोघेही पीडित मुलींचे नातेवाईक आहेत आणि या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पुण्याच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता रजेवर असल्यामुळे नागरिकांची कामं आणि ठेकेदारांची बिलं रखडली आहेत. त्यामुळे उपअभियंता हरवलेत. त्यांना शोधून देणाऱ्यास 500 रुपये बक्षीस देऊ, अशी पत्रकं ठेकेदारांकडून देण्यात आली. पुण्याच्या खडकीत 2 चोरट्यांनी 10 लाखांची रोकड हिसकावून पळ काढला. दरम्यान या दोन्ही चोरट्यांना 6 तासांच्या आत अटक करण्यात आली. या प्रकरणी दुचाकी आणि रोकड जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झुडपाला आग लागल्यानं जवळच असलेल्या कंपनीमधील भंगाराला आग लागली आणि या आगीत भंगार जळून खाक झालं असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. पुण्याच्या केशवनगरमध्ये 3 दुकानांना भीषण आग लागली आणि या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र पुणे विद्यापीठातील चौक पुन्हा कोंडीच्या विळख्यात अडकलाय. जवळपास रोजच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं नागरिक हैराण झाले.
सांगलीत सलग दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली. गोंदियात तापमान वाढताच कलिंगडाची आवकही वाढली आहे. दरम्यान कलिंगडाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला. 10 ते 12 रुपये प्रति किलोवरनं कलिंगडचे दर केवळ 5 ते 6 रुपयांवरती आले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सद्यस्थितीत 150 ते 350 रुपये प्रति किलो दराने मिरचीची विक्री सुरू आहे. मिरची खरेदी करण्यासाठी गृहिणींची गर्दी पाहायला मिळते. गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात वाढ होते. सध्या तापमान 39.2 अंशांवरती असून पुढील 3 दिवसात तापमान 40 अंशांवर पोहोचण्याची शक्यता. संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला आणि या पावसामुळे आंबा आणि काजूचं पीक धोक्यात आलं. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागेचं झालंय. लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथे बाळूमामांचा भंडारा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षी भागवत एकादशीला बाळूमामांचा भंडारा सोहळा पार पडतो. या सोहळ्यात मोठ्या संख्येनं बाळूमामांचे भक्त उपस्थित राहून भंडाऱ्याची उधळण करतात. यंदा पार पडलेल्या भंडारा सोहळ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामांच्या पालखीचं दर्शन घेण्याकरता भाविक आदमापुरात दाखल झाले होते. इंदापूर तालुक्यातील शहा गावात बाळूमामांचा भंडारा उत्सव पार पडला. बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक काढून 5 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. फाल्गुन वैद्य भागवत एकादशीच्या निमित्तानं पंढरीत भाविकांनी मोठी गर्दी केली. रामदेव पायरी, महाद्वार, चंद्रभागा नदी यासह दर्शन रांग ही भाविकांनी गजबजून केली. तर उन्हापासून संरक्षण होण्याकरता मंदिर समितीकडून परिसरात शेड नेट उभारण्यात आले. हिंगोलीत कृषी विभागाच्या वतीने एकदिवसीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तृणधान्याचं आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आलं. बुलढाण्यात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मॉकड्रिल केलं. दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवल्यास परिस्थितीवर नियंत्रण कसं मिळवायचं याचा सराव मॉकड्रिलमध्ये दाखवण्यात आला. नागपूरमधील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शोमध्ये विमानाच्या विविध मॉडेलचा आणि ड्रोन उडून विद्यार्थिनींनी विमानाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तर या शोचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या हस्ते झालं. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गुंगीचं औषध देऊन जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाली. कोल्हारी गावात रात्रीच्या वेळेस आईला गुंगीचं औषध देण्यात आलं. मात्र शेतकऱ्यांची ही बाब लक्षात येतात चोरटे पसार झाले. 24 तासांनंतर ही गाय शुद्धीवर आली. शिमगोत्सवासाठी सुरू केलेला कशेडी बोगदा पुन्हा अंधारात गेलाय. 80 लाख रुपयांची अनामत रक्कम न भरल्यानं बोगद्यात अंधार आहे. दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असल्यानं तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली जाते. दौंडमध्ये सापडलेली अर्भक ही भंगाळे रुग्णालयातील असल्याचं समोर आलंय. रुग्णालयातील कचरा भंगारवाल्याला नेण्यासाठी सांगितल्यानं नजर चुकीनं त्यानं त्या बरण्या नेल्या असं स्पष्टीकरण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलं. ढाब्यावर लावलेल्या गाडीला अचानक आग लागल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. सुदैवानं चालक ट्रकमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला. दरम्यान अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सिल्लोड तालुक्यातील भवन इथल्या महिला सरपंचावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानं महिला सरपंचानं उपसरपंच महिलेच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तक्रार देण्याची कारवाई सुरू केली आहे. उन्हाळी सुट्ट्यांसाठी 738 बस सोडण्यात आल्यात. एसटीच्या जळगाव विभागातील 11 आगारांचं नियोजन करण्यात आलं. दररोज साधारण 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन एसटी विभागानं केलं. जायकवाडीतून पैठणसह गंगापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला पाटबंधारे विभागानं थकीत पाणीपट्टी भरली नसल्यानं सील ठोकले. तब्बल 3 कोटींची थकबाकी असल्यानं पैठणचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास बढे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तलाव कोरडा ठाक पडलेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी अटतंय. त्यामुळे तलावात मृत माशांचा खच पडला. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय.